लागू साजरा होतो. तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, सांगाल त्याबद्दल? संस्कार ज्या वाढत आले त्या गोष्टी त्या आधाराची गरज आहे. तो गट स्वतः जिथे शिवाजी महाराज जे सरदार आहेत, जसे शिक्षक आहेत, त्यांचे शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यांच्यामध्ये आहेत वर्धापन दिनाच्या मनाच्या त्यातील काही इथून पुढे यशाची अधिकाधिक जी शिखरे आहेत ती पादाक्रांत करावी आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात त्यांच्या संस्थेचं नाव प्रज्वलित व्हावं ही काही त्यांना शुभेच्छा देऊ. मॅडम, या निमित्ताने पालकांना काय आवाहन करणार? पालकांना हे आवाहन करेल की जे काही आजचं आत्मीयतेचं वातावरण होतं, इथं जे काही शिक्षकांची आत्मीयता आहे की त्यांचे विद्यार्थी हे अधिकाधिक चांगल्या पद्धतीने घडावे आणि पुढची पिढी सक्षम, निरोगी आणि अति संस्कारपूर्ण अशी घडावी. तर संस्कार या त्यांनी ब्रँडवर विश्वास व्हायला पाहिजे आणि इथे जास्तीत जास्त पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. माझं नाव आहे डॉक्टर दीपाली ठाकूर. मी आई निर्माण हेल्थ फाउंडेशन संस्थेतर्फे अधिकारी आहे. थँक्यू. अध्यक्ष संस्कार विभाग एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर. संस्कार विभाग एज्युकेशनतर्फे 2006 साली पहिली शाळा सुरू झाली आणि त्याच्यानंतर जवळजवळ 20 वर्षाची यात्रा समाज आहे. 8 युनिट्स आपले दिवाळी परिसरात तसेच छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू आहेत आणि या माध्यमातून जवळजवळ 350 कर्मचारी आणि 5000 विद्यार्थ्यांचा हा संस्कार ग्रुप तयार झालेला आहे. संस्कार, शिस्त आणि गुणवत्ता यावर मार्गक्रमण करतच आपण मध्यमवर्गीय पालकांना कमी फीस दरामध्ये चांगले शिक्षण कसं देता येईल यासाठी प्रयत्नशील आहोत आणि त्याच माध्यमातून 20 वर्षाचा हा जो प्रवास आहे तो या 20 वर्षाच्या शेवटी आज 5000 पालकांपर्यंत तो पोहोचला आहे. यांच्यासाठी अभिमानास्पद आहे. शैक्षणिक क्षेत्रातच उतरावं असं का वाटलं? शैक्षणिक क्षेत्रातच का उतरावं वाटलं? शाळा कारण जेव्हा आम्ही शाळा सुरू केली होती तेव्हा शाळा खूप कमी होत्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आणि ज्या काही मोजक्या शाळा होत्या तिथे विद्यार्थ्यांना क्वालिटीचे शिक्षण मिळत नव्हते. फीस दरही खूप होते किंवा ज्या जिल्हा परिषद मुलापाच्या शाळा होत्या किंवा खाजगी शाळा होत्या ग्रँटेड, तिथे क्वालिटीचं शिक्षण तेवढं प्रमाण मिळत नव्हतं. म्हणून आम्ही तो प्रयत्न केला की आपल्या संस्कार एज्युकेशनतर्फे मिडल क्लास जे लोक आहेत त्यांच्यासाठी चांगलं शिक्षण आपल्याला कसं देता येईल आणि या गरीब विद्यार्थ्यांना होतं विद्यार्थ्यांना चांगलं व्यासपीठ कसं देता येईल यासाठी तो प्रयत्न झाला आणि त्यातून जे ते पिरियड सुरू झाले आणि आज शाळेमध्ये एवढी प्रगती झाली. खाजगी शाळा चालवणं खूप अवघड झालं आहे. तुम्ही काय अपेक्षा करता सरकारकडून? सरकारने काय करायला? खाजगी शाळा चालवणं खरंच अवघड झालेलं आहे कारण मराठी शाळांचा जो विकास आहे तो कुठेतरी खुंटलेला आहे. त्याला पालक पण जबाबदार आहे. तर मराठी शाळा बंद होण्याचं जे कारण आहे ते पालकांचं इंग्लिश मिडियम किंवा CBSE शाळांचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो जास्त प्रमाणात वाढलेला आहे. वास्तविक आपण मराठी भाषा खूप चांगली आहे आणि तिला या भाषेचा दर्जा मिळाला नाही त्या माध्यमातून पालकांनी मराठी भाषेवर किंवा मराठी शाळांवर विश्वास हा ठेवला पाहिजे आणि त्या मराठी शाळा सुद्धा उत्कर्ष आल्या पाहिजे. त्यासाठी गव्हर्नमेंटने सुद्धा मराठी शाळा टिकवण्यासाठी त्यांना अनुदान असेल तिथल्या फॅसिलिटीज असतील मराठी शाळांच्या तर त्या दिल्या गेल्या पाहिजे या महत्त्वाचं आहे. काय आवाहन करणार सर पालकांना? सरकारला तेच आवाहन करेल की जास्तीत जास्त शिक्षकांची नेमणूक शाळेमध्ये करावी आणि शाळांना अनुदान देण्यात यावं आणि त्या माध्यमातून शाळेची प्रगती करावी. धन्यवाद सर. थँक्यू.